कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। मुद्रे गावातलं हे अतिशय जुनं शिवमंदिर, मुद्रेश्वर नावानं प्रसिद्ध असणाऱ्या ह्या मंदिरात आसपासचे भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत असतात। शिवरात्रीला एक मोठा सोहळा ह्या ठिकाणी पाहायला मिळतो। मुद्रेश्वर मंदिराच्या समोर एक सुंदर शेड बांधण्यात आलं होतं। गावातील भाविकांनी स्वखर्चामधून या सभा मंडपाचं काम केलं होतं। ज्येष्ठ आणि वयोवृद्ध लोक मंदिरात दर्शनाला येऊन क्षणभर विसावा घ्यायचे। पण एक दिवस या ठिकाणी नव्या सभागृहाचं काम करण्याची आयडिया काही राजकीय चेहऱ्यांना सुचली आणि कामाच्या निमित्तानं टक्केवारी पदरात पडेल असा विचार करून काम मंजूर सुद्धा झालं। म्हणूनच की काय 10 ऑगस्ट 2024 रोजी नव्या सभागृहाचं काम करणं या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला आणि लगेच आधी असणारं सुंदर शेड जमीनदोस्त करून जोरदार कामाला सुरुवात झाली। पण तो जोर काही दिवसांचा होता। काही दिवसात ते काम बंद पडलं आणि आजपर्यंत बंदच आहे। आता सध्या तरी नवं सभागृह बांधणं लांबच, पण देवळात दर्शनाला जातानाही जीव मुठीत घेऊन जावा लागतोय। अनेकदा ज्येष्ठ नागरिक पाय घसरून खड्ड्यात पडल्याच्याही घटना घडल्यात। ठेकेदार अर्धवट काम सोडून निवांत दिसतोय। देवळात जाताना आपण देवाघरी जातो की काय अशी भीती भाविक भक्तांच्या मनात आहे। प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष झालंय। ठेकेदाराकडून निधीमधला बक्कळ हिस्सा घेऊन प्रशासनानं पांघरून ओढलं की काय अशा चर्चांना उधाण आलंय। विकास काम वेळेत करायचं नव्हतं तर फक्त टक्केवारी खाण्यासाठी निधी आणायचा कशाला असा प्रश्न उपस्थित होतोय। सभागृह बांधण्याच्या नादात टक्केवारी खाणाऱ्यांनी लोकांची आहे ती सोयीसुद्धा जमीनदोस्त केली। बाकी विकास कामाचं भूमिपूजन करताना फोटो काढायला मात्र विसरले नाहीत। 26 फेब्रुवारीला महाशिवरात्र आलेली आहे, तेव्हा प्रचंड गर्दीनं मंदिरात जायचं कसं? ठेकेदारानं फक्त खड्डा खणून देवाकडे जाण्याचा मार्ग अवघड केलाय आणि देवाघरी जाण्याचा मार्ग सोपा करून ठेवलाय। प्रशासनानं वेळीच ठेकेदाराची कानउघडणी करून काम करून घ्यावं एवढीच काय ती विनंती। बाकी टक्केवारी खाणाऱ्यांनी देवालाही सोडलं नाही हेही तितकंच खरं। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।